ते सांगतील अजित पवार ती बारामतीचा, ती मुंबईत राहणार, ती पुणे बघणार, आपल्याकडे कधी येणार, मी बरोबर येतो, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त साथ द्या. तुम्ही त्यांना म्हणा, इतक्यादा तुला निवडून देऊन बघितलंय, तुझ्या बापाच्या हातात नगरपालिका देऊन बघितलं, तुझ्या चुलत्याच्या हातात नगरपालिका देऊन बघितलं, सगळ्यांच्या हातात देऊन बघितलं. आता एकट्या अजित पवार आणि अजित पवारनी केलंय, त्याच्या बारामतीमध्ये केलंय, चांगलं केलंय, मग आपल्याकडे काय चांगलं होऊ दे. पिंपरी चिंचवडला चांगलं केलंय, मग आपल्याकडे का होऊ दे. आणि तो सरकारमध्ये तो पालकमंत्री आहे, पालकमंत्र्याला काम चांगलं करायचं म्हटलं तर किती अधिकार आहे तुम्हाला माहितीये. त्यामुळं मी मुद्दा मागे आलोय, मी शेवटच्या सभेला पण येणार आहे, काळजी करू नका. मी दारुलला सभा घेणार आहे, माजलगावला घेणार आहे, गेवराईला घेणार आहे, बीडला पण घेणार आहे. तिची तारीख पण मी ठरवली. पण एकदम शेवटी आलं की तुम्ही म्हणाल दादा तुम्ही उशीर आला, आमचं आता मत पक्क झालंय, की पक्क व्हायच्या आधीच सांगायचं आणि पुन्हा येऊन पक्क करणार आहे. मी तुमचं भलं करायला आलोय, पण मला माझ्या लाडक्या बहिणीची साथ आहे, माझ्या सहकार्याची साथ आहे अनिलची. त्याकरता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, बाबांनो, माझी तर बाकीची टीम आहे, दिलीपला पण मी आता बरोबर घेतलंय, विजय सिंह आहे, संजय आहे, आमचा अमर आहे. काही त्याच्यातलं कुणी चुकलं तर मला सांगा ना, मी त्यांना दुरुस्त करीन ना. माझं म्हणणं आहे, जो काम करतो तो चुकतो, काम करत नाही ते बिनचुकच असतो, साला कामच करत नाही कसं चुकत. त्यामुळं माझं सांगणं आहे, मी काय करतो, एखादी गोष्ट माझ्याकडनं चुकीची झाली, लोकांनी लक्षात आणून दिली तर मी दुरुस्त करतो, पुढे जातो. ही आपली कामाची पद्धत आहे, या अख्खा महाराष्ट्राला माहिती आहे. त्या पद्धतीनं व्यापारी बांधवांनो, माझ्या पुण्यातल्या पिंपरी चिंचवडच्या बारामतीच्या व्यापाऱ्यांना विचारा, अजित पवारची कामाची पद्धत कशी आहे. मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. त्यामध्ये आमच्या भास्करराव जाधव, अशोक शेट्टे, संतोष आपण, तुकाराम साळुंखे आणि त्यांची सगळी टीम, त्यांना मला सांगायचंय, इतर जी पॅनल होणार आहेत किंवा झालेले त्यांच्यापेक्षा आमचा तुम्हाला जास्त उपयोग होईल, फायदा होईल, मदत होईल. तुमच्या अडचणी दूर होण्याच्या करता आमचं तुम्हाला सहकार्य मिळेल. आणि बीड मध्ये हे जे काही 26 वॉर्ड आहे, मी आता आलो, काय अवस्था आहे बीड शहराची, काय रस्ते तिच्या आयला धूळच सगळी. काय म्हणत आता कुणी केले, तुम्हीच बटणं दाबली, काय मी दाबायला आलो तो, मी माझ्याकडे दाबतो, तुम्ही तुमच्याकडे दाबताय बटणं. या पद्धतीनं ही सगळी कामं चालली. आता कुठेतरी बदल करायचा असतो, ती संधी बीडकरांना आली. आता ती संधीचं सोनं करायचं का राग करायची तर तुमचं तुम्ही ठरवा. सांगायचं काम माझं आहे, पटवून द्यायचं काम माझं आहे, ऐकायचं नाही ऐकायचं काम तुमचं आहे. त्यांनी मला जाता जाता सांगतो की मला सांगितलं की सगळे एबी फॉर्म माझ्याकडे द्या, मग मी उभं करणार. अरे तू काय एकटा मालक झाला का? सगळ्यांनी मिळून आता आमच्या बेटेताई, आमचा आम्ही असे सगळे मिळून चर्चा करतो आणि त्याच्यात मार्ग काढला. हुकुमशाही नाही चालत, मी म्हणेन तीच पुढे दिशा, असं नाही चालत. काही माझ्या मुस्लिम बांधवांचे काही प्रश्न असतील, त्यांचं काही म्हणणं ऐकावं लागेल, व्यापाऱ्यांचं काही म्हणणं ऐकावं लागेल, ओबीसीचं म्हणणं ऐकावं लागेल, माझ्या मागासवर्गीयांचं म्हणणं ऐकावं लागेल, माझ्या लाडक्या बहिणीचं ऐकावं लागेल. तर समाजाला सर्वांना आपण न्याय देऊ शकतो. पण मग मी संजयचा आणि विजयचा फोन आला, ती म्हणते सगळे बी फॉर्म माझ्याकडे द्या, पण अजिबात द्यायचं नाही. सगळ्यांनी मिळून आपण ठरवू. हे काय एकट्याचं घरचं कोणाचं लग्न आहे काय? या आपल्या 2.25 लाख मतदारांचा उद्याचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आणि त्याच्यातलं माझ्या बीडचा, शहराचा आणि ग्रामीण भागाचा आपल्याला काय करायचं आहे, ती करण्याची धमक आणि ताकद
आमच्यामध्ये आहे हा शब्द मी तुम्हाला देतो आणि त्याकरता आमच्या उमेदवारांना विजय करा असं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.